नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शोभा बच्छाव या ज्या आहेत या जवळपास 3,500च्या मताधिक्याने निवडून आल्या आणि धुळे शहरामध्ये एकच चर्चा सुरू झाली. या संपूर्ण मतदारसंघामध्ये एकच चर्चा सुरू झाली की फक्त 3,500चा जो काही लीड आहे तो मॅडमला मिळाला आणि डॉक्टर साहेब 3,500 मतांनी पडले, त्यांचा पराभव झाला. मुळातच या पराभवाची जी काही एकंदरीतच कारणमीमांसा आहे किंवा विजयाची कारणमीमांसा आहे या सगळ्या बाबतीमध्ये संपूर्ण धुळे शहरामध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली आणि चर्चेला एकच उदाहरण आलं. रात्री माझ्या माहितीप्रमाणे 11:30पर्यंत घोळ सुरू होता. या मतपेट्या बंद पडल्यात, या चालू करा, याच्यातनं मतदान मोजा किंवा आणखी बरेच काही. हा जो काही घोळ होता हा 11:30पर्यंत चालू होता आणि 11:30च्या सुमारास बाईंना विजयी घोषित केलं गेलं. मुळातच हा जो काही घोळ होता या घोळवरती पण आपण चर्चा करणार आहोत आणि एकंदरीतच डॉक्टर भामरेंच्या पराभवाची एकंदरीत कारणमीमांसा किंवा मग या आपल्या मतदारसंघामध्ये मॅडम प्रथमच उभ्या राहिल्या आणि प्रथम उभ्या असतानाच त्या पहिल्याच झटक्यामध्ये निवडून आल्या आहेत अशा प्रकारचे देखील प्रचंड चर्चा होती. अनेक लोक म्हणत होते सुरुवातीला की आम्ही मॅडमला बघितलं नाही, मॅडम काय आहेत, मॅडमचं काय काम काय आहे, अशा प्रकारचे अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात असताना ही संपूर्ण निवडणूक पार पडली आणि त्याच्यामध्ये डॉक्टर शोभा बच्छाव यांचा विजय झालेला आहे. आपण काय सांगणार, काय कारणमीमांसा करणार की एक सिटिंग आमदार होते डॉक्टर सुभाष भामरे आणि हॅट्रिकची एक अपेक्षा होती लोकांना पण आणि त्यांनी हॅट्रिक करावी अशा प्रकारची अपेक्षा वरच्या नेतृत्वाला देखील होती, म्हणून दिल्लीवरनं त्यांचं नाव कन्फर्म करण्यात आलं होतं. आणि अनेक ठिकाणी आपण बघत असाल की अगदी निवडणुकीची तारीख जाहीर झाली त्याच्या 3 दिवस आधीपर्यंत उमेदवार जाहीर झाले होते, पण आपले उमेदवार जे आहेत आपले उमेदवारांना बऱ्यापैकी प्रचाराला वेळ मिळाला. आपण काय सांगाल? सुनील पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. सुनील पाटील हे आपल्या नवराज्याचे संपादक आहेत. पाटील साहेब काय सांगाल? आपण या कारणमीमांसेवरती आपण चर्चा करत आहोत. खरं तर डॉक्टर भामरे या ठिकाणी पराभूत झाले असं मी म्हणणार नाही. डॉक्टर भामरे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकसभेला ते जिंकून आलेले आहेत. मात्र भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने पराभव झालेला आहे. मी निवडणुकीच्या अगदी मतदानापूर्वीच या संदर्भामध्ये भाष्य पण केलेलं आहे आणि लिखाण पण केलेलं आहे. काँग्रेसचे उमेदवार शोभाताई बच्छाव आणि डॉक्टर भामरे यांच्यामध्ये प्रचाराच्या संदर्भामध्ये यांच्यामध्ये जी यंत्रणा होती त्याच्यामध्ये समन्वयाचा अभाव होता आणि या अभावाचा नेमका फटका कोणाला बसेल हे 4 जूनला स्पष्ट होईल असं स्पष्ट लिहिलेलं होतं आणि तो फटका डॉक्टर भामरेंना बसला. तो भामरेंना याच्यासाठी बसला की लोकांनी भामरेंवर मतदान भामरेकडे बघून केलेलं आहे, मोदींकडे बघून झालेलं नाही. जर मोदींकडे बघून झालं असतं, भारतीय जनता पार्टीकडे बघून झालं असतं तर भामरेचा हमखास हा विजय झाला असता. कारण भामरेंचे हे वैयक्तिक पातळीवरचं हे मतदान मी मानतो. कारण भामरेंनी या मतदारसंघामध्ये काही काम केलेलं नाही आहे म्हणून लोकांनी त्यांना नाकारलं. 3,800 मतांचा पराभव म्हणजे हा काही फारसा पराभव त्यांच्या दृष्टीनं नाही आहे आणि हा पराभव भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे हा झालेला आहे आणि तिथे डॉक्टर भामरे कमी पडले. पर्यायाने लोकांनी त्यांना स्वीकारलं मतदारांनी. मात्र त्यांना स्वीकारत असताना भारतीय जनता पार्टी आणि मोदींच्या समर्थकांमध्ये समन्वयाचा प्रचंड अभाव या ठिकाणी दिसत होता. त्यामुळे डॉक्टर भामरेंना त्याचा फटका बसला असं मी या ठिकाणी कारणमीमांसा करतो. सुनील पाटलांचं म्हणणं आहे की समन्वयाचा अभाव असल्यामुळे हा जो काही पराभव आहे हा पराभव पत्करावा लागला आणि हा जो काही पराजय हा 3,500 मतांचा पराजय आहे म्हणून तो काही फार मोठ्या मताधिक्याने पराजय झाला अशातला भाग नाही आहे. मी पराजय मानणार नाही, पण जर थोडा समन्वय साधता आला असता, समन्वय साधून लोकांपर्यंत पोहोचता आलं असतं तर त्यांचा विजय नक्की झाला असता अशा प्रकारचं मत आपल्याला सुनील पाटलांनी व्यक्त केलं आहे. नानासाहेब आपण सांगा, आपल्यासोबत रवींद्र इंगळे आहेत, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ते माजी अध्यक्ष आहेत आणि सातत्याने या अनेक चर्चांमध्ये ते देखील भाग घेत असतात, राजकीय चर्चां असू द्या किंवा सामाजिक चर्चांमध्ये. मला सांगा नानासाहेब की आपण पाहतो की 3,500 मतांनी शोभा बच्छाव यांचा विजय झाला आहे आणि 3,500 मतांनी डॉक्टर भामरे पडले आहेत. हॅट्रिकची अपेक्षा असताना अशा प्रकारची एक घटना घडली, आपण काय सांगाल? धुळे मतदारसंघ हा गेल्या 20-25 वर्षापासून अतिशय इथल्या नागरी सुविधा असतील, इथला बेरोजगारीचा प्रश्न असेल,
इथल्या समस्यांसाठी ग्रस्त असा आहे. डॉक्टर भामरे 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस इथले जनतेच्या त्यांच्याकडनं प्रचंड अपेक्षा होत्या. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न रेल्वेचा प्रश्न होता. हा रेल्वेचा प्रश्न जर सुटला असता तर अनुषंगाने त्या बाबतीमध्ये लोकांना रोजगार निर्मिती झाली असते आणि या ठिकाणी असं एक सकारात्मक वातावरण तयार झालं असतं. परंतु सगळ्यात महत्त्वाच्या रेल्वेच्या प्रश्नाकडे त्यांचं कमालीचं दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्या बाबतीत अनेक वेळा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने खुलासा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्या खुलासांवर जनतेचं काही समाधान झालेलं नाही. धुळ्याच्या महापालिका जी असते, महापालिकांसाठी आपण नगरसेवक महापौर वगैरे निवडून देतो, परंतु डॉक्टर भामरेंचं काय झालं, नगरसेवकांभोवती ते फिरत राहिले आणि त्यांच्यावर हेटाळणी म्हणून केंद्रीय नगरसेवक म्हणून अशी पण टीका नेहमी होत गेली. परंतु धुळे शहरामध्ये एक दिवसाआड पाणी देऊ अशी खासदाराला घोषणा करावी लागते. परंतु एक दिवसाआडसुद्धा पाणी मिळालं आणि ते नगरसेवक नगरपालिकेचं काम असतानासुद्धा त्या भोवतीच ते फिरत राहिले आणि जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे त्या ठिकाणी त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि भामरेंच्या बाबतीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये काय काम केलं असं जनतेमध्ये प्रश्न विचारले जात होते. त्याच्यामुळे प्रचंड त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या बाबतीत देखील नाराजी होती. दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदी आणि भाजपने या देश पातळीवर एक जातीवाद समाज दुभागण्याचा जो भाजपचा जो नेहमी पावित्र्य राहिलेला आहे, हिंदू आणि मुस्लिम नाही, त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारू इच्छितो की हा जामफळ जो काही प्रकल्प आहे हा अतिशय मोठा प्रकल्प आहे आणि ह्याचा जो काही फायदा वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना पण होणार आणि धुळे शहराला देखील होणार आहे. याबाबत आपण सांगणार नाही, हे मोठं काम भामरेंकडनं सुरू करण्यात आलं होतं, या बाबतीत आपण काय बोलणार? नाही, या बाबतीमध्ये जामफळचा जो प्रकल्प आहे ना, तो काँग्रेसच्या काळापासूनच प्रलंबित होता. फक्त हे सरकार आल्यानंतर केंद्रीय जल आयोगामध्ये त्याला घेण्यात आलं. ही एक चांगली गोष्ट भामरेंनी केलेली आहे. परंतु त्या बाबतीमध्ये लोकांमध्ये त्या जामफळचं महत्त्व पटवण्यासाठी किंवा लोकांमध्ये जाऊन त्याचं ते सांगण्यासाठी भामरे हे कमी पडलेले आहेत. हा जरी प्रकल्प अतिशय चांगला आहे, सकारात्मक आहे, ते काम त्यांनी केलेलं आहे, ते श्रेय त्यांना आपण दिलंच पाहिजे. परंतु त्या बाबतीमध्ये लोकांना जाऊन जी आश्वासक भूमिका घेऊन लोकांना जे प्रसिद्धी कळायला पाहिजे होती त्या प्रसिद्धीमध्ये भामरे कमी पडलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये अँटी इन्कमन्सी ही वाढतच गेलेली आहे. आपण पाहतो, आपण म्हणजे उडाणे, चौगाव, गोताणे वगैरे या खेळांमध्ये आपण फिरलो त्यावेळेला अशा प्रकारची एक परिस्थिती होती की आमचं जे काही आमचं पाणी भामरांनी पळवलं आहे आणि ते जर पळवलं नसतं तर नक्की काय फरक पडला असता, काय आपण सांगू शकाल? किती मतदानाचा फरक पडला असता? अक्कलपाड्याच्या धरणातून धुळे शहराला डायरेक्ट पाणी देऊ अशी एक यांची योजना होती. ही योजना अतिशय चांगली होती, पाईपलाईन करून पाणी येतं. पण त्याचबरोबर तिथे एक्सप्रेस कॅनल आणि एक महाजम्बो कॅनल सरकारने लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी तयार केलेला होता. ते पाणी त्या ठिकाणी जर सोडलं असतं त्याचं पर्क्युलेशन म्हणून शेतीला पाणी मिळत होतं आणि आजूबाजूच्या 50 खेड्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला असता आणि त्याच्यामुळे एक सकारात्मक वातावरण तयार झालं असतं. परंतु केवळ श्रेयवादाच्या कारणामुळे जम्बो कॅनल आणि तुमचा एक्सप्रेस कॅनल बंद केला, त्या ठिकाणी पाणी सोडणं बंद केलं. त्याच्यामुळे प्रचंड नाराजी या शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आणि त्यांचा सगळ्यात त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांचा आर्थिक परिस्थितीवर त्याचा पूर्ण परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी भामरेंच्या बाबतीत निर्माण झाली. ती सुद्धा त्यांनी ती लक्षात घेतली नाही. ते सुद्धा त्यांचं पराभवाचं एक मोठं कारण या ठिकाणी दिसून येतं. या संपूर्ण निवडणुकीमध्ये संपूर्ण भारतामध्ये या ज्या काही निवडणुका आहेत या संपूर्ण आकडेवारीवरती चालतात आणि कुठून किती मतदान आपलं मिळेल, आपलं हक्काचं मतदान किती आहे आणि आपल्याला न मिळणारं मतदान किती आहे, जे न मिळणारं मतदान असेल ते आपल्याकडे कसं आपल्याला वळवावं लागेल, अशा प्रकारची संपूर्ण एक स्ट्रॅटेजी या निवडणुकीमध्ये आखली जात असते. आणि या स्ट्रॅटेजीमध्ये नक्की भामरे कसे कुठे कमी पडलेत आणि डॉक्टर शोभा बच्चाव यांची रणनीती काय होती? आपल्यासोबत सुनील बैसान आहेत. नंबर 1 महाराष्ट्र नावाचं त्यांचं एक पोर्टल आहे आणि ते पोर्टल अतिशय चांगल्या पद्धतीने या धुळे शहरामध्ये बघितलं जातं. सुनील बैसाणे, आपलं स्वागत आहे मी महाराष्ट्र चॅनलमध्ये. आपण काय सांगाल, ही जी काय आकडेवारी सगळी असते आणि त्या आकडेवारीवरती सगळी गणितं अवलंबून असतात, आपल्याला काय आढळलं आणि आपल्याकडे काय आकडेवारी आहे? मुळातच धुळे लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये धुळे मतदारसंघातील लोकांनी शोभा बच्चाव यांना मतदान केलेलं नाही आहे. इथं संविधानाचा मुद्दा अतिशय प्रभावी ठरलेला आहे आणि लोकांनी काँग्रेसला मतदान केलेलं आहे. दुसरी गोष्ट, कुणाल पाटील आमदार आहेत धुळे ग्रामीणचे, त्यांनी प्रचंड शक्ती पणाला लावलेली होती. अशी अपेक्षा होती की धुळे ग्रामीणमधून प्रचंड लीड मिळेल शोभा बच्चाव यांना काँग्रेसला, परंतु तसं अजिबात घडलेलं नाही. धुळे ग्रामीणमधून डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड लीड आहे आणि शोभा बच्चाव या केवळ मालेगावच्या मतांवर निवडून आलेल्या आहेत, कारण त्यांना 1,94,000चा लीड केवळ मालेगावमधून आहे. हा लीड
जर धुळे शहरातून मालेगावच्या तुलनेत धुळे शहरातून डॉक्टर सुभाष भामरे यांना मिळाला असता तर कदाचित सुभाष भामरे यांचा विजय झाला असता, परंतु धुळ्यामधून त्यांना केवळ 5,000चा लीड मिळालेला आहे. मुळात धुळ्यामध्ये महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे, 50 नगरसेवक आहेत, परंतु धुळ्याची जनता नाराज आहे. धुळेकरांना सुविधा पुरवण्यात भाजप अपयशी ठरलं असं या आकडेवारीवरून सिद्ध होतं. कारण महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा होता. यांनी 5 वर्षे अक्षरशः आज पाणी देऊ, उद्या पाणी देऊ, 1 दिवस आड देऊ, 2 दिवस आड देऊ, परंतु आजही अक्कलपाडा योजना पूर्ण झाल्यानंतरही लोकांना 8 दिवस आड आणि 10 दिवस आड पाणी मिळतं आहे आणि ती नाराजी धुळेकरांनी आपल्या मतदानातून व्यक्त केलेली आहे. दुसरी गोष्ट, भाजपमध्ये अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले या निवडणुकीत. गोरक्षक जे आहेत धुळे शहरातले किंवा धुळे जिल्ह्यातले हे नाराज होते असंच या निवडणुकीत जाणवलं. कारण जे संजय शर्मा आहेत कट्टर गोरक्षक, यांनी उमेदवारी केलेली होती, त्यांना जे मतं मिळालेले आहेत 3,000च्या आसपास काहीतरी संजय शर्मा यांना 3,746 मतं मिळालेले आहेत आणि सुभाष भामरे 3,838 मतांनी पडलेले आहेत. जर संजय शर्मांनी BJPचेच मतं खाल्लेले आहेत. जर संजय शर्मांनी उमेदवारी केली नसती तर हे मतं डॉक्टर सुभाष भामरेंना मिळाले असते असं मला वाटतं. एक आदिवासी देखील उमेदवार उभा होता. मला वाटतं त्याला पण एक 20,000च्या आसपास त्याला मतदान झालेलं आहे. तर त्याचं काय आपण विश्लेषण करा की ते मतदान कोणाचं होतं, त्याच्यापैकी किती मतदान भामरेंकडे वळवता आलं असतं. भरत जाधव म्हणून एक आदिवासी संघटनेचे तरुण आहेत, त्यांच्या मागे धुळे ग्रामीणमधला खूप मोठा आदिवासी तरुण वर्ग मोठा माप आहे त्यांच्या मागे आणि त्यांनी मागे केलेल्या एका आंदोलनातून ते दाखवूनही दिलेलं होतं. परंतु निवडणूक सुरू झाल्यापासून आणि उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून अशी चर्चा होती की काँग्रेसचे मतं खाण्यासाठी डॉक्टर भामरेंनी त्यांना उमेदवारी करायला लावली आहे. दुसरीकडे असंही मानलं जात होतं की ते कुणाल पाटील यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत आणि कुणाल पाटील यांनी सांगितलं की तुम्ही उमेदवारी करा. कारण शाहू वस्तीमधला जो आदिवासी समाज आहे हा आदिवासी समाज राम मंदिराच्या उभारणीनंतर BJPचा वोटर झाला अशी चर्चा आहे. तर भरत जाधव यांनी भाजपचेच मतं खाल्ले असतील असा अंदाज आहे अनेकांचा. आपण पाहतोय सुनील बैसाळांचं असं म्हणणं आहे की ही जी काही संपूर्ण आकडेवारी जी आहे ती आकडेवारी असे दर्शवते की हे जे काही 2 उमेदवार होते या 2 उमेदवारांनी डॉक्टर भामरेंचीच मतं खाल्ली. त्याच्यामुळे डॉक्टर भामरेंचा अतिशय थोड्या मतांनी पराभव झाला. आपण ही चर्चा करतो, सगळी पराभवाची आपण चर्चा करतोय. आपण अंतर्गत जे काही धुळे शहरामध्ये अंतर्गत राजकारण झालं अशा प्रकारचा देखील आरोप लोकांमधून होतोय की बाबा अनुप अग्रवाल अगदी ऐन वेळेला येऊन उभे राहिले किंवा मग डॉक्टर भामरेंना जी काही मदत करणारी जी काही लोक असतील, अंपकरांना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. एका केसमध्ये त्यांचं नाव टाकण्यात आलं आणि ती केस त्याच वेळेबरोबर उभी करण्यात आली. हे जे काही प्रकार अंतर्गत राजकारणातून उपस्थित झाले किंवा उभे राहिले, आपण काय सांगाल या बाबतीमध्ये? हे बघा, ह्या तर राजकीय स्ट्रॅटेजीज असतात. त्याच्यामध्ये ह्या निवडणुका आल्या, राजकारण आलं, ह्या गोष्टी अपवाद म्हणता येणार नाही, ह्या येणारच असतात. त्याच्यावर कशी मात करायची ही तिथल्या सक्षम नेत्याने ठरवायचं असतं. अंपळकरांवर जो काही एका लैंगिक शोषणाच्या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा फारसा परिणाम या मतदानावर झाला असं म्हणता येणार नाही. आता सुनील बैसाने सांगितलं आहे की धुळे शहरातून त्यांना 5,000चा लीड आहे. म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधला समन्वयाचा अभाव हा तिथं स्पष्ट दिसतो आहे. मग त्याच्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या किंवा काही कार्यकर्त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतात उमेदवाराकडनं त्या पूर्ण झाल्या की नाही हा एक मुद्दा असतो. दुसरा, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या काही मूलभूत सुविधा पुरवण्याच्या बाबतीमध्ये जे काही प्रयत्न लोकप्रतिनिधी करायला पाहिजे तिथे भामरेंनी हस्तक्षेप करायला नको होता, हा पण मुद्दा पुढे येतो आहे. जर त्यांच्याचकडे सगळे मुद्दे येत असतील तर भामरेंनी ते नाकारायचं कारण नाही, भामरेंनी ते स्वीकारलं आहे ना. डॉक्टर भामरेंनी महानगरपालिकेमधल्या विकासाच्या मुद्द्यावर किंवा आताच आमचे मित्र रवींद्र इंगळे साहेबांनी सांगितलं आहे का त्यांना जामफळ धरणाच्या संदर्भामध्ये ह्या गोष्टीमध्ये हे राजकीय त्या वेळेच्या ज्या काही खेळी असतात ह्या, पण डॉक्टर भामरेंना जो मालेगावमधून फटका पडला हा स्वाभाविक होता. बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार असता तर डॉक्टर भामरेचा म्हणजे विजयाचा वारू कोणीच रोखू शकलं नसतं, हे पण सत्य नाकारता येणार नाही आपल्याला.
तिथे तो मार खाल्ला गेलेला आहे. आपण पाहतोय की आपण म्हणजे ज्यावेळेला निवडणूक लागते आणि त्याच्या आधीपासून जी काय तयार होते ती सगळी बूथची, कुठल्या ठिकाणी आपले बूथ लागतील आणि कसं जास्तीत जास्त मतदान आपल्याला काढता येईल अशा प्रकारची एक स्ट्रॅटेजी प्रत्येकाची असते आणि त्या स्ट्रॅटेजीवरती बूथ ठरतात आणि बूथ हे प्रत्येक छोट्या मतदारसंघापर्यंत बूथ लावले जातात आणि मतदारांना त्यांचा नंबर असेल, त्यांचा अनुक्रमांक असेल, त्यांचं नाव असेल ते देऊन त्यांना मतदानासाठी आतमध्ये पाठवलं जातं. अशा प्रकारची एकंदरीत संपूर्ण या निवडणुकीमध्ये कार्यप्रणाली असते. आपण पाहतोय, आपण त्या दिवशी फिरत होतो दिवसभर इंगळे साहेब, त्या दिवशी दिवसभर फिरताना आपण पाहतो की धुळे शहरामध्ये काँग्रेसचा मला कुठेही एकही बूथ दिसला नाही, कुठेही बूथ आढळला नाही. जे बूथ होते ते फक्त उभाटाचे होते, म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे बूथ होते आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आपण पाहतोय की यश मिळताना दिसतंय. काय सांगाल आपण या बाबतीमध्ये? आपण बरोबर आहे की आपण फिरताना काँग्रेसचे बूथ कुठेही लागलेले आपल्याला दिसले नव्हते, भाजपचे बूथ लागलेले होते. परंतु या देशामध्ये नरेंद्र मोदींचं आणि भाजपचं सरकार आल्यापासून दलित समाज असेल, अल्पसंख्याक समाज असतील, थोड्या प्रमाणात मायक्रो ओबीसी असेल, यांच्यामध्ये असुरक्षिततेची एक भावना निर्माण झालेली आहे. नेहमी धर्मवाद आणि जातवाद हा उभा करून आपण मतांचं ध्रुवीकरण करण्याची जी त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामुळे लोकांनी जे इलेक्शन निवडणूक आपल्या हातात घेतलेली होती आणि लोकांचे जे मूलभूत प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून राम मंदिराचा प्रश्न पुढे करायचा, धर्मवादाचा प्रश्न पुढे करायचा, पाकिस्तानचा लोकांना आहे का म्हणजे भावनिक मुद्द्यावर भाजपने जे निवडणूक लढवण्याची स्ट्रॅटेजी खेळलेली होती, या स्ट्रॅटेजीला जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि ती पूर्णपणे या ठिकाणी नाकारलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय चांगलं सरकार चालू असताना या ठिकाणी फोडाफाडीचं राजकारण केलेलं आहे. ते लोकांना ते पटलेलं नाही आणि त्याच्यामुळे जे इथले जे महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व होतं त्याला पूर्णपणे नाकारून आणि जनतेने त्यांची जागा ही दाखवलेली आहे. म्हणजे हा जो देश आहे ना, या देशामध्ये फोडाफाडीचं राजकारण करून जातीवादाचं ध्रुवीकरण करून हा चालू शकत नाही. या ठिकाणी देशाची ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची ज्यावेळेस फाळणी झाली, ती राजकीय महत्त्वाकांक्षेतनं त्यावेळेस फाळणी झालेली आहे आणि त्याच्यानंतर ज्या धर्माचे लोक एका पाकिस्तानमध्ये गेले, परंतु या देशावर प्रेम करणारे मुस्लिम समाज जो आहे तो या ठिकाणी थांबला. पूर्णपणे 80% हिंदू समाज असताना सुद्धा 20% लोक या ठिकाणी 15% लोक थांबले. म्हणजे खऱ्या अर्थाने यांचं हे देशावर प्रेम आहे. असं असताना केवळ जातीवादाचा त्यांच्यावर वारंवार आरोप करून त्यांना असुरक्षित भावना निर्माण करून त्यांचं जीवन जगणं असह्य केलेलं आहे यांनी. आणि हे लोकांना आता म्हणजे याच्या बाबतीत आता भूमिका त्यांची अतिशय तीव्र झालेली आहे. नाही, या मुद्द्याकडे मी पुन्हा एकदा वळतो की आपण भारत पाकिस्तान हा जो काही वाद आहे, या वादावरती प्रचंड चर्चा होते आणि या वादावरती प्रचंड मोठं मताधिक्य फिरत असतं आणि प्रचंड मोठं मताधिक्य नाराज देखील होत असतं. हे आपण सातत्याने अनेक निवडणुकांमध्ये आपण बघितलेलं आहे. जसं आपण म्हणताय की 80% मुसलमानांनी भारतावरती विश्वास व्यक्त केला आणि त्यांनी भारतातच थांबणं पसंत केलं आणि म्हणून भारतात ते थांबतायत आणि आज मुसलमानावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. हा जो काही प्रचार कुठेतरी मला फार खोटा प्रचार वाटतो. मुळात आज पाकिस्तानामध्ये जे काही हिंदू त्यावेळेला पाकिस्तानावरती प्रेम होते त्यावेळेला थांबले होते, त्याच्यापैकी किती हिंदू आज जिवंत आहेत याची देखील आकडेवारी उपलब्ध आहे. नानासाहेब, प्रश्न असा आहे की आज आपल्या देशात राहूनही तुम्हाला ध्येय धोरणं पडत नसतील किंवा तुमच्यावरती आरोप होत असतील किंवा आणखीन काहीतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत असेल, पण हा जो काही आरोप आहे की मुसलमानांना प्रचंड वाईट वागणूक मिळते आणि परदेशामध्ये आपलं जे काही एकंदरीत प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन होते, एवढ्या प्रकारचं वाईट वागणूक नाही आहे. जी चूक असेल, ज्याला चूक असेल त्याची शिक्षा झालेली आहे आणि जो चुकीचं वागत असेल त्याला जर शिक्षा दिली असेल तर मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये खूप मोठा अन्याय होतो आहे आणि खूप मोठा या देशामध्ये मुस्लिमांचा छळ होतो आहे. अशा प्रकारची जी काही एकंदरीतच चर्चा सुरू असते ती चर्चा मला असं वाटतं की कुठेतरी वस्तुस्थितीला धरून नाही असं मला वाटतं. आपण काय सांगाल या बाबतीमध्ये? नाही, बघा, हिंदू असो या मुस्लिम असो, याच्यामध्ये एक असा घटक असतो तो प्रचंड ॲग्रेसिव्ह असतो आणि त्याचा जो चरितार्थ चालतो, अर्थार्जन चालतो आहे, त्याच्यात तो उपद्रव मूल्य त्याचं जगण्याचं साधन करून घेतलेलं आहे त्याने. आणि हा फक्त मुस्लिममध्ये हिंदूमध्ये नाही, हा प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रत्येक मोमेंटमध्ये जेव्हा एखादी मोमेंट याला पोचते या अंतिमपर्यंत, तेव्हा तिथे पण असेच खटके सुरू होत असतात. आज जे देशामध्ये झालेला हा त्याचाच परिपाक आहे. भारतीय जनता पार्टीने फार काही
मुस्लिमांना म्हणजे वेटीत धरलं असं नाही आहे. कुठेतरी माणसाला वाटतं की आपण एकांगीपणा जात आहे या देशामध्ये. आणि या देशामध्ये विशेष म्हणजे तुम्ही अगदी जर जगामध्ये विचार केला तर भारतामध्ये जेवढ्या जाती पंथ, जेवढ्या भाषा आहेत एवढ्या जगामध्ये कुठेच नाही आहेत. आणि सगळे सुरक्षित आहेत. अहो, बोटावर मोजण्या इतका फारसी समाजसुद्धा सुरक्षित आहे या देशामध्ये. प्रश्न असा आहे की राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जी काही कट्टर त्याच्यामध्ये जी काही मोमेंट चालवणार आहे, जसे सिमी संघटना म्हणतो, इकडे हिंदुइझममध्ये तुम्ही जसं बजरंग दल आहेत, ह्या ज्या आहेत यांचं काय, हे धर्माभोवती फिरण्याचा प्रयत्न करतात. आणि याच्यामध्ये कोण अडकतो? याच्यामध्ये अगदी मिडल क्लासच्या खालचा एकदम लोअर क्लासचा माणूस अडकतो. तो ज्ञानापासून दूर असतो, त्याला त्याच्या हक्काची जाणीव नसते, त्यामुळे तो तिथे अडकून जातो. त्याला असं वाटतं की कुठेतरी देवधर्माचं काम केलं म्हणजे आपण काहीतरी पुण्याचं काम करतो ना, आपण काहीतरी संकटात सुटतो. त्याचा फायदा राजकीय पटलावर किती कोणी उचलायचा हा त्याचा प्रश्न आहे. इथे मला असं वाटत नाही. कारण या देशामध्ये बघा, ज्या वेळेस भारत पाकिस्तानची फाळणी झालेली आहे, ज्याला आपण गदर म्हणतो, त्यावेळेचे राजकीय समीकरणं आपण काही तिथं बघायला नव्हतो. आपल्यासमोर जे आता काही येतात संदर्भ आपण त्यातनं बघतो आहे, तिथली राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, भौगोलिक स्थिती, हे अनेक प्रकारावर तुम्हाला विचार मंथन करावं लागेल. आणि फाळणी ही काही नुसतं हिंदू मुस्लिम झालेली नाही आहे, याच्यामध्ये अनेक फॅक्टर आहेत. ते आपल्याला अनेक संदर्भ त्याच्यामध्ये तपासावं लागतील. मला असं वाटतं त्याच्यावर आता फारसं बोलणं मला असं वाटतं फार संयुक्तिक होणार नाही. आपण पाहतोय की आपण परवाच्या कारण मीमांसेवरती आपण चर्चा करतोय. आता लोकसभा निवडणूक संपलेली आहे, निकाल लागलेले आहेत. आता या 1-2 दिवसामध्ये पंतप्रधान पुन्हा विराजमान होतील आणि या पंतप्रधानपदी ते बसतील नरेंद्र मोदी. आणि त्यांच्यावरती जो काही लोकांनी विश्वास टाकला आहे ते त्या विश्वासात सार्थ ठरतील. आणि मला असं वाटतं की या निकालातून भाजप असेल किंवा मोदी सरकार असेल ते या निकालातून काही ना काहीतरी शिकून यातनं ते नक्की धडा घेतील. मला असं म्हणायचं की आता लोकसभा आपण म्हणतो की संपलेली आहे, आता पंतप्रधान विराजमान होतील. आता गणितं सुरू झालीत विधानसभेची. या संपूर्ण आकडेवारीमधून विधानसभेची काय परिस्थिती असेल काय आपण सांगू शकाल? लोकसभा निवडणुकीमधून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा पुढे आलेला आहे की आत्ता जी चर्चा केली, इंगळे नाना असतील, सुनील भाऊ असतील यांनी, जात धर्म वगैरे, जात आणि धर्माचा मुद्दा इथं खरोखर प्रभावी ठरलेला आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं निवडणुकीमध्ये, कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती उमेदवार निवडून आल्यानंतर तो लोकशाही मार्गाने निवडून आलेला असतो आणि पराभूत झालेल्या उमेदवारांनी मोठ्या मनाने त्यांचा पराभव त्यांनी स्वीकारायचा असतो. पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर धुळ्यामध्ये असं घडलेलं आहे की अक्षरशः जाहीर सभांमधून जातीवाचक विधानं केली जातात. विशिष्ट एखाद्या समूहाला वारंवार दुखवलं जातं, डिवचलं जातं. तर हे जे प्रकार घडलेले आहेत, या प्रकारामुळे तो जो समूह नाराज झालेला होता तो समूह एक गठ्ठा एकत्र आला आणि त्यांनी त्यांचा रोष या निवडणुकीत दाखवून दिलेला आहे. आणि ही जी आकडेवारी आहे, ही आकडेवारी आपल्याला असं सांगते की विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मताधिक्य मिळणार नाही, असं ही आकडेवारी सिद्ध करते. एका विशिष्ट समूहाला टार्गेट करून आणि मग त्यांना जाहीर सभांमधून किंवा आणखीन जे काही आपलं सार्वजनिक सभा असतील त्या सभांमधून टार्गेट करण्याचा प्रकार झाला आहे. आणि जाहीरपणे त्या समाजाची हेटाळणी करण्यात आली किंवा त्या समाजाच्या विरोधामध्ये बोलण्यापर्यंत मजल केली. मुळातच आपण विधानसभेचा विचार करतो आहे. जसं आता सुनील बछाणींनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींवरती BJP असेल किंवा एकंदरीत जाती विचार करणारे दोन्ही धर्मातले जे काही लोक असतील त्यांना याबाबत विचार करावा लागणार आहे. आणि BJPच्या बाबतीत सुनील बछाणींनी असं सांगितलं की या विधानसभेमध्ये त्यांना मुस्लिमांची मतं मिळणारच नाहीत, कारण की ही दरी फार मोठी पडलेली. आपण काय सांगाल या बाबतीत? सुनील बैसाने यांनी जे सांगितलं ना, अतिशय सत्य आणि खरोखर आहे. या ठिकाणी राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी जातीयवाद हा वाढवण्यात आलेला आहे, धर्मवाद हा वाढविण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली आणि सगळ्या धर्मांना आणि सगळ्या लोकांना समान अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत. प्रत्येकाला आपला पूजापाठ करण्याचा देखील अधिकार दिलेला आहे. असं असताना वारंवार मुस्लिमांकडे दिशा दर्शवून खऱ्या अर्थाने दलित OBC आणि आदिवासी यांना संपवण्याचा एक प्रयत्न भाजप आणि भाजपच्या विचारसरणीचा या ठिकाणी दिसून येतो.
भाजपचे जे खासदार आहेत अनंत हेगडे यांनी संविधान बदलण्याची भाषा केली आणि संविधान बदलण्या त्याच्यावर लेखसुद्धा लिहिले आणि संविधान बदलण्याचा हा जो मोठ्या प्रमाणात हा मुद्दा सर्वसामान्य जनतेपर्यंत झिरपला आणि अतिशय आणि मग जर संविधान जर बदललं तर आदिवासी असेल दलित समाज असेल यांना असं वाटतं की आपला अधिकार हा चालला जाणार आहे आणि पूर्वीच्या काळी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली म्हणून हे सगळ्यांना असुरक्षिततेची भावना भाजपच्या नीतीमधून दिसून येते आणि म्हणून आता भाजपच्या त्या देश पातळीवर अतिशय जागा कमी झालेल्या आहेत 240 जागा कमी झालेल्या आहेत त्यांच्या वास्तविक जर नैतिकता जर नरेंद्र मोदीमध्ये जर असती तर त्यांनी सरकार बनवण्याचा पुढाकार त्यांनी घ्यायलाच नको होता त्यांनी लोकांचा मताचा आदर करायला पाहिजे होता आणि समोरच्यांना सरकार बनवण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती परंतु एका बाजूला काही बोलायचं लोकांच्या भावना भडकवायच्या आणि एका बाजूला सत्ता केंद्रित करायची आणि सत्तेची अभिलाषा सोडायची नाही अयोध्येमध्ये सुद्धा भाजपला नाकारलं गेलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी रामाचा फार मोठा प्रमाणात त्यांनी गेले 25-30 वर्षामध्ये मुद्दा तयार केलेला होता म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा नाकारलं गेलेले राम मंदिराचा एवढा मोठा इव्हेंट तयार केला त्यांनी पण लोक आता सुज्ञ सगळ्यात मतदार हा अतिशय सुज्ञ आहे आणि मतदार हा अतिशय जागरूक आहे मतदाराने भाजपला त्यांची जागा त्यांच्या विचारसरणीला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि याच्यापुढे भाजपची ही उतरती कळायला लागेल याच्यापुढे भाजप मोठ्या प्रमाणात सत्तेवर येऊ शकणार नाही आणि घटनेवर किती अतोनात प्रेम आहे इथल्या मतदारांनी आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे घटना बदलण्याचं एक जे काही षडयंत्र होतं किंवा त्या बाबतीत जी काही चर्चा झाली त्या चर्चेवरनं लोक एकत्र झाले आणि लोकांनी याच गोष्टीसाठी BJPला मतदान नाही केलं आणि BJPला नाकारण्याचा प्रयत्न केला आहे ते आपल्याला या सगळ्या निकालावरून आपल्याला दिसतंच आहे मुळातच प्रश्न असा आहे की 242 ज्या काही जागा BJPला मिळाल्या आहेत आता त्यांना 32 ते 35 जागांचा त्यांना फरक पडतो आहे जर त्यांना त्या मिळाल्या असत्या तर स्वतंत्र सरकार त्यांनी स्वतःच्या काय ज्याला आपण म्हणतो स्थापन केलं असतं स्वबळावरती त्यांनी सरकार स्थापन केलं असतं मुळातच आपण जे काही म्हणतो की घटना बदलण्याचा जो काही डाव आहे हा सातत्याने गेल्या 10 वर्षापासून ही चर्चा चाललेली आहे आणि आपण जर बघतोय जर 10 वर्षामध्ये जर घटना बदलण्याचा जर प्रकार असेल तर तो कुठेतरी आपल्याला निदान दृष्टिक्षेपात दिसला असता दृष्टिपथात दिसला असता आणि सातत्याने नरेंद्र मोदी देखील सांगतात किंवा त्यांचे नेते देखील सांगतात की घटना या देशाची जी आहे ती कोणी बदलू शकत नाही अशा प्रकारचं एकंदरीत सगळ्यांकडून याच्यावरती सातत्याने सांगितलं जातं पण तरी देखील या देशाची घटना बदलली जाईल असं विरोधकांकडून टार्गेट केलं जातं आपण काय सांगाल या बाबतीमध्ये बघा जसं काँग्रेसकडनं घटना बदलण्याचा भाजपचा डाव असल्याचं वेळोवेळी सांगण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टीनेही तेच सांगितलं की घटना या देशातली घटना कोणीच बदलू शकत नाही कुठलं सरकारी सत्तेवर आलं तरी बदलू शकत नाही भारतीय जनता पार्टीसुद्धा बदलू शकत नाही हे दोघी पक्षाकडनं वाद प्रतिवाद हे होत होते राहिला प्रश्न सत्ता स्थापनेचा आता इंगळे साहेबांनी सांगितलं नैतिकता मला सांगा 242 जागा ज्या पक्षाला आल्या आहेत तो पक्ष सत्ता स्थापन करण्याचं कसं काय नाकारेल कसे काय तुम्ही नाकारणार आहे आणि त्याच्या त्यांची जी आघाडी आहे त्या आघाडीचे 292 आले आहेत ना निर्विवाद बहुमत आहे ना मग तुम्ही कुठल्या नैतिकतेवर सांगताय की तुम्ही करू नका म्हणून पक्षांतर्गत त्यांचा तो भाग आहे कोणाला पंतप्रधान करायचं किंवा कोणाला गटनेता करायचा मोदींनी पंतप्रधान होऊ नये हा आम्ही नाही सांगू शकत ना त्यांच्या पक्षाची घटना आहे उद्या मोदींना पंतप्रधान करायचं का शहांना करायचं का अजून कोणाचं करायचं हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की आजही भारतीय जनता पार्टी सर्वाधिक मोठा पक्ष लोकसभेमध्ये निर्विवादपणे मोठा पक्ष ठरलेला आहे तुम्हाला नाकारता येणार नाही आणि 292 हे सरकार स्थापने एवढं बहुमत आणि हे थम्स बहुमत आहे त्यामुळे त्यांना सरकार स्थापन करण्याचा नैतिक अधिकार आहे या मताने मी ठाम आहे 242 त्यांच्या जागा आल्यामुळे त्यांना सरकार स्थापनेचा अधिकार आहे आणि त्यांचे समविचार जे काही पक्ष आहेत त्या पक्षाने देखील त्यांना पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळे ते दुसरं कोणाला तरी निमंत्रण देण्याचा प्रश्नच नाही अशा प्रकारचा एक विचार सुनील पाटील यांनी आपल्यासमोर पुन्हा एकदा मांडला आहे काय आपण सांगणार नरेंद्र मोदींना भाजपला 240 जागा मिळालेल्या आहेत तुम्ही 400 पारची घोषणा केलेली आहे आणि 400 पारची घोषणा केल्यानंतर तुम्हाला जनतेने अगदी स्पष्टपणे नाकारलेलं आहे तुम्ही अतिशय अल्पमतात तुम्ही आलेला आहात तुम्ही अतिशय स्वाभिमानाची भाषा करून तुम्ही ज्या पद्धतीने पक्षाचं कामकाज पुढे घेऊन जाणार होते आज तुम्हाला दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन सत्ता घेण्याची काय गरज पडते तुम्हाला नैतिक अधिकारच राहिलेला नाही आहे बरं का नैतिक अधिकारच राहिलेला नाही अशा पद्धतीने तुम्ही सरकार स्थापन करून कुबड्यांचं सरकार स्थापन करून
10 वर्षामध्ये स्वतंत्रपणे तुमची बहुमत असताना तुम्ही कुठल्याही विकासाचं काम या देशामध्ये करू शकलेलं नाही किंवा जनतेला तुम्ही आश्वासक भूमिका पण तुमची दिसून आलेली नाही, म्हणूनच तुम्हाला नाकारलेलं आहे. म्हणून तुम्ही नैतिकतेची जर गोष्ट करत असाल ना, तर तुम्ही खरोखर पंतप्रधानपद मोदींनी स्वीकारायलाच नको असं आमच्या सारख्याला स्पष्टपणे असं वाटतं. मोदींनी पंतप्रधानपद स्वीकारायला नको असं यांचं म्हणणं आहे. अहो, ज्या अटल बिहारी वाजपेयींनी 26 पक्षांचं सरकार या देशामध्ये चालवलं ना, हो हे काय सांगतात 1 आणि 2 पक्ष आहेत, 3-4च पक्ष आहेत. म्हणजे या देशामध्ये लोकशाही पद्धतीने सरकार चालूच द्यायची नाही असं यांना म्हणायचं आहे का? हां, लोकांनी लोकशाही पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला निवडून दिलेलं आहे. ही यांची मतं लादत आहेत. यांची मतं लादल्याने सरकार बदलणार आहे का? जर तिथं लोकांनी स्वीकारलं ना देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या समविचारी पक्षांना, तुम्ही कशाच्या आधारे सांगता की त्यांनी नैतिकतेचे आधार देऊ नये म्हणून? 242 खासदार ज्या पक्षाचे निवडून आले त्या पक्षांनी खासदार पंतप्रधान होऊ नये आणि त्याच्या समविचारी पक्षांनी त्यांना पाठिंबा देऊ नये, हे कशाच्या मुद्द्यावर सांगतात? कशाच्या मुद्द्यावर सांगता? अटलजींबद्दल आम्हाला पूर्णपणे आदर आहे. अटलजींचं सरकार एका मताने पडलं होतं. त्यांनी कधी तोडोफोडोचं राजकारण केलं नाही आणि सत्तेच्या बाबतीमध्ये त्यांनी कधी म्हणजे ज्याला लाजच दाखवलेली नाही. नरेंद्र मोदी अतिशय लालची व्यक्तिमत्व आहे, सत्तेशिवाय ते राहूच शकत नाही आणि तीच विचारधारा संपूर्ण भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत. नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचं किती वाटोळं झालं हे आपण बघतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या फडणवीसच्या माध्यमातून चांगलं चाललेलं सरकार हा तोडोफोडो केला आहे. घरं फोडली यांनी. अशा पद्धतीचे द्वेषाचं राजकारण पसरवणारा पक्ष या देशामध्ये काय चांगली दिशा देऊ शकतो? म्हणून जनतेनं पूर्णपणे नाकारलेलं आहे. कुठल्याही पद्धतीने त्यांना नैतिक अधिकारच उरलेला नाही. नैतिकता म्हणतो मी, कायद्याने ते जोडून जाडून कुबड्या घेऊन उद्या ते 2-3 महिन्यात ते सरकार नक्की पडणार आहे असा आम्हाला आशावादच आहे. आपण पाहतोय विरोधकांना जो असतो, विरोधकांना प्रचंड आशावाद असतो आणि त्या आशावादावरती विरोधक जगत असतो आणि त्याच आशावादामधून आपण पाहतोय की काँग्रेसच्या ज्या 44 जागा होत्या त्या 44 जागांच्या आता या निवडणुकीमध्ये 100 जागांपर्यंत काँग्रेसने मदल मारली आहे आणि पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये काँग्रेस पूर्ण बहुमताने येईल अशा प्रकारच्या देखील घोषणा किंवा अशा प्रकारचा देखील आशावाद निर्माण करण्यात येतोय. आपण काय सांगाल? लोकसभा निवडणुकीत जी आकडेवारी समोर आलेली आहे मतदानाची, तर धुळे शहर आणि मालेगाव मध्य हे 2 मतदारसंघ सोडले तर इथल्या मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. आता याच्या पुढे जर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी जाती धर्माचं राजकारण सोडून विकासाच्या मुद्द्यावर जर काही विशिष्ट काही गोष्टी केल्या, विकासाच्या मुद्द्यावर जर ते टिकून राहिले तर हे जे मतदान आहे, हा जो कौल आहे लोकसभेला आलेला, तो नक्कीच त्यांना विधानसभेत फायदेशीर ठरू शकतो. त्याचं कारण असं आहे की ज्या धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत कुणाल बाबा पाटील आणि त्यांच्यामुळे शोभा बच्छाव यांना खूप जास्त लीड मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु तसं काही घडलेलं नाही आहे. धुळे ग्रामीणमध्ये सर्वाधिक लीड डॉक्टर सुभाष भामरे यांना 64,000चा लीड मिळालेला आहे. धुळे ग्रामीणमध्ये 64,000चा लीड मिळाला आहे. विधानसभेला सामोरं जात असताना या सर्व नेत्यांनी जाती धर्मांच्या पलीकडे विचार करून आपण विकासाचे मुद्दे काय देऊ शकतो, या शहराचा विकास काय करू शकतो, अशा प्रकारची भावना आपल्याला सुनील बैसांनी व्यक्त करून दाखवलेली आहे. मुळातच या चर्चेमध्ये अनेक मुद्दे चर्चेला आले असतील. मग आकडेवारी असेल किंवा मग जाती धर्माचं राजकारण असेल किंवा ग्रामीण भागातला विकास असेल किंवा ग्रामीण भागातले प्रश्न असतील, अशा प्रकारच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यात आली. आणि मोदींनी नैतिकता जर दाखवली तर मोदींनी कुठल्या परिस्थितीत पंतप्रधानपद घेऊ नये अशा प्रकारची देखील याच्यातनं आपल्याला चर्चा ऐकायला मिळाली. मुळातच कुठलीही निवडणूक जाहीर होताना कुठलाही पक्ष आपल्याला बहुमत कसं मिळेल याकडे त्या पक्षाचं लक्ष असतं. मग बाय हुक या क्रूक अशा पद्धतीने ती जी काही संपूर्ण शेवटच्या 2-3 दिवसाची जी काही एकंदरीत जुळवणी असते ती जुळवणी फार खतरनाक असते. हे सगळं आपल्या मतदारांना सुजाण मतदारांना माहिती आहे आणि त्या ईर्ष्येपोटीच आपला उमेदवार निवडून आला पाहिजे अशा प्रकारची एक बांधणी त्या दिवशी केली जात असते आणि आपला उमेदवार कसा निवडून येईल, आपला उमेदवार सत्तेत कसा बसेल
आणि आपल्या उमेदवाराकडून या शहराच्या किंवा या जिल्ह्याच्या विकासाची कामं कशी होतील अशा प्रकारचा एक विचार कार्यकर्त्यांसमोर होतो. पण मग उमेदवार निवडून आल्यानंतर हा विचार का मागे पडतो? कार्यकर्ते ज्या ईर्षेने या उमेदवाराच्या मागे लागतात, प्रचारासाठी लागतात, रात्रंदिवस न खाता, जेवण न करता, अगदी पदराचे पैसे मोडून आपला उमेदवार कसा निवडून अशा प्रकारची त्यांची भूमिका असताना देखील 5 वर्ष आपला उमेदवार निष्क्रिय ठरतो, अशा प्रकारची ज्यावेळेला टीका होते त्यावेळेला कुठेतरी कार्यकर्ते देखील कमी पडतात असं आम्हाला वाटतं. मुळात मोदींनी सरकार स्थापन करू नये की नाही करू किंवा मोदींनी पंतप्रधानपद घ्यावं की नाही घ्यावं हा गौण मुद्दा असला तरी देखील या संपूर्ण भारतवर्षामध्ये मोदींनी जे काही 10 वर्षात काम केलं आहे ते काम निश्चितच काँग्रेसने 75 वर्षात केलं नाही, हे काम मोदींनी 10 वर्षात केलं आहे. अशी अनेक कामं तारखेनुसार त्याच्या किलोमीटरनुसार अशी अनेक कामं उपलब्ध आहेत आणि ती कामं आज नाही येणाऱ्या काळामध्ये ही जी काही कामं आहेत ही कामं लोकांसमोर जाणार आहेत. प्रश्न उरला मूलभूत प्रश्नांचा. मूलभूत प्रश्नांकडे मोदी सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. डिझेल असेल, पेट्रोल असेल किंवा आणखीन जे काही मूलभूत गरजा आहेत, गॅस सिलेंडर असेल, या बाबतीमध्ये मोदींनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं किंवा बीजेपीने काहीतरी या बाबतीमध्ये भाष्य करायला पाहिजे होतं. अशा प्रकारची अपेक्षा सामान्य मतदाराला होती. त्याच्यामुळे या संपूर्ण निवडणुकीमध्ये या कुठल्याही गोष्टीवरती भाष्य करण्यात न आल्यामुळे अनेक ठिकाणी याचा फटका मोदी सरकारला किंवा बीजेपीला बसलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. मुळात प्रश्न असा आहे की मूलभूत गरजांकडे जर तुम्ही दुर्लक्ष करणार असाल, अनेक ठिकाणी आम्हाला असंही ऐकायला मिळालं की 500 रुपये लिटर डिझेल झालं, पेट्रोल झालं तरी देखील आम्ही भरू. अशा प्रकारचा जो काही वल्गन आहेत या वल्गन अतिशय चुकीच्या आहेत, या अर्थव्यवस्थेला धरून नाही आहेत. जर 500 रुपये लिटर डिझेल झालं तर इथून मालेगावपर्यंत जो माल जाईल त्या मालाची किंमत 5 पटीने वाढलेली असेल आणि तो माल जो काय आहे तो सामान्य माणसापर्यंत जाईल आणि सामान्य माणसाला या महागाईच्या झळा सोसाव्या लागतील. जर 500 रुपयापर्यंत डिझेल गेलं आणि पेट्रोल गेलं आणि तुमची भरायची तयारी असेल तर मोदी सरकारला एकही जागा येणाऱ्या 5 वर्षामध्ये मिळणार नाहीत असं मी व्यक्तिशः तुम्हाला सांगतो. कारण की अर्थव्यवस्था ही सगळी दळणवळणावरती चाललेली असते, वाहतुकीवरती चालली असते. सामान्य शेतकरी आपलं जे काही उत्पन्न निर्माण करतो ते उत्पन्न मुंबईपर्यंत, दिल्लीपर्यंत पोहोचत असतो आणि त्या शेतमालाचा जर भाव वाढला तर सामान्य माणसाच्या खिशाला त्या गोष्टीचा जो काही चटका आहे तो चटका सोसावा लागतो. त्यामुळे मूलभूत प्रश्नांवरती देखील यावेळेला या निवडणुकांमध्ये विचार करावा लागेल. या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात आणि मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपण आलात त्याबद्दल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा नवीन चर्चेसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल.